तर दुपारची बघा 1:15 वाजले आता आणि आज आहे सोमवार. काल रविवार होता. आम्ही रात्रीच आलो जयंतीवरनं. 6 वाजले आम्हाला घरी यायला. जवळजवळ 6 वाजून 10-15 मिनटं झाली ते बघा आलो. तर माझं काल बघा डोकं दुखत होतं. म्हणजे इथनं जायच्या टायमाला माझं डोकं दुखत होतं. काल दिवसभर पण दुखलं, काल सकाळी पण. बाबू इकडे तसं नाही करायचं. तर इथं ह्यांनी बघा कांदा आणि लसूण आता मला आणून दिलं आहे. माझं काम पण झालं. धुणं पण लय मोठे होते, कपडे लय मोठे होते बघा. डबल कपडे होते. कोण आलं आता, कपडे धुतली. आणि बघा काल मी जयंतीहून आलं, घरादारातलं झाडून काढलं. आवरलेलंच होतं घरदार, पण पाणी मारलं बाहेर, फुफुटाला झालं. बाहेरचं झाडलं, स्वयंपाक केला. आल्या आल्या पहिल्यांदा झोपली मी, घर झाडून पाणी हे मारून बाहेरचं झाडून. कारण माझं डोकं लय चमका मारत होतं, डोक्यात चमका मारत होतं. म्हणजे चमका निघत होत्या बघा डोक्यात आणि डोकं लय दुखत होतं. मी तसंच हे केलं. म्हणलं राहीन, ह्यांनी म्हणलं गोळ्या आणू का, नको म्हणलं राहीन, म्हणलं दुखत असेल असंच. मग 9 वाजता उठून मी चपात्या केल्या, भाजी बनवली. ती पण मला ओमने हाका मारली, पप्पा माळव घेऊन आलं, खायला आणले. मम्मी मला भूक लागली, चपात्या कर. परत ह्यांनी माळव ठेवून बाहेर गेले ते बघा. चपात्या केल्या, वाटाण्याची भाजी केली ओमने आणि राधूने मला वाटाण्याच्या शेंगा सोलून दिला, म्हणजे वाटाणा सोलून दिला. आणि स्वयंपाक केला. ह्यांनी पण स्वयंपाक करत होते त्या टायमाला, आलते बाहेरनं, त्यांचं काम होतं म्हणून बाहेर गेले ते. तर त्यांना म्हणलं माझं डोकं लय दुखतंय, गोळ्या आणा. परत अजून जास्त चक्करल्यासारखं व्हायला लागलं. परत म्हणलं दवाखान्यात जा, म्हणलं परत जास्त व्हायचं, दम निघा नाही, खाली वाका यायनं. त्यांनी म्हणलं चल. 10 वाजता आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि मग तिथं ॲडमिट केलं मला. तिथं सलाईन लावली होती बघा, इथं कोपऱ्यात. तिथं आता तिथं अजून थोडंसं दुखतंच आहे. सलाईन लावली. खाजगीत जायचं होतं, म्हणजे आम्ही चाललोच होतो खाजगी दवाखान्यामध्ये. पण सगळं दवाखानं बघितलं आम्ही, पण सगळं बंदच होतं. 10लाच बंद झालं होतं काल रविवार असल्यामुळं. मग गेलो मेडिकल कॉलेजला. मग तिथं मला सलाईन लावली. मग मुलं घरी एकटीच होती. शंभूला फोन करून सांगितलं, शंभू घरी या, पोरं घरीच आहेत म्हणलं. मी आहे दवाखान्यात. ह्यांनी सांगितलं, म्हणलं ह्यांना सांगा म्हणलं शंभूला बोलवायला. परत तिथनं महिला हॉस्पिटलला गेलो. मग परत तिथं त्या सिस्टर म्हणल्या डॉक्टर नाहीत आता, कारण पहिल्यांदाच बघा मग तिकडंच गेलो होतो ना, जवळच्या जवळ इथं मेडिकल कॉलेजला गेलो. तर मग त्या मॅडम म्हणल्या पहिल्यांदा जिथं गेलं तर तिथं जाऊ. सकाळी बोलवलं होतं. सकाळी ह्यांनी म्हणलं जाऊ, ह्यांचं काम करून येतो म्हणलं. दुर्गा नको ना उशा घेऊ मग खाली. ते सकाळी अर्ध्या तासात येतो म्हणलं, आलंच नाहीत. मी धुणं धुतलं, भांडी घासली, घर आवरलं. राधू आले शाळेतनं, डायरेक्ट कांदा घेऊन आला. आता एकला दवाखाना बंद होतं. मला म्हणलं राहू दे, थोड्या आणा जाऊ, 4ला उघडतो परत. आता हे कांदा आणलाय, लसूण आणलाय. ते आता मला म्हणलं चिरत बस, आपला हळूहळू चिरावं तर लागन. मला मसाले भात करायचा होता मुलांना. मला लय दम लागतोय बघा, काय सुचना काय माझ्या मागं लागले काय माहिती. ताई पण म्हणलं आधी काळजी घे स्वतःची, मग ते मसाला करायचा बघ. दुर्गा लागले खेळायला, घर करायला. राधू ओम रेवा सगळे बाहेर खेळतात. काय केलंय काय खेळते. हे आता बाहेर घ्यायचं. हे सगळा कांदा चिरायचा आहे, लसूण फोडून उन्हात टाकायचा आहे. ह्यांनी जेवण करायला तर भाकर करायला लागेल. पिठं संपल्यात बाजरीची, गव्हाच्या. सकाळी 5-6 चपात्या झाल्या, रात्री 5-6 झाल्या. रात्री चपात्या तशाच राहिल्या बघा. आम्ही दोघं जेवलं आणि मम्मीने काय थोडंसं खाल्लं. ह्यांनी खायला आणलेलंच पोरांनी आधी खाल्लं होतं. आता काय बाहेरनं जेवण करून आणतं, मित्रासोबत गेलं तर. चपात्या शिळ्या मी आत्ता खाल्ल्या, अजून एक चपात्या आहे बघा. तर ह्यांच्या पुढे भाकर करावं लागेल. ह्यांनी आलं थांबतात का ना काय म्हणते. तर इकडं कपडे टाकले होते वाळाय. परत इथली कपडे काढले, तिकडं वाळाय टाकले. जवळजवळ 2 बादल्या माझी आज कपडे होते. पॅन्ट ते शर्ट जाड त्याची एक बादली होती, कलर जात होतं. आणि बाकीचं छोटे कपडे होते. काय झालं परत बघा, मुलं गेल्यानंतर मी कपडे घेतली, उचलली आणि तिकडं वाळायला टाकली.
सगळी तिकडं कपड्याच आहेत. ऊन चमकतं म्हणून काय दिसत नाही. भरपूर कपडे आहेत आणि पोरं दुकानला जातात, भांडणं करतात. कोण कुठं पडतंय, कोण तिकडं पडतंय. काय आणलंय दुकानात हाय काय आहे बघू. ही पोरं एक भांडणं करतात. सुखाने काय कुठलं काम करू देत नाही. तर ह्यांना आधी जेवाय घातलं शाळेतनं आल्यानंतर. आणि भांडी ही आधीच घासली होती, जेवलेले भांडी. शाळेतलं डबं पडल्यात घासायला. तर चला ते आवरून आता कांदा जिराय मला संध्याकाळ होईल. बघू 4 वाजेपर्यंत होईल तेवढं होईल. संध्याकाळी झोपाच्या टायमाला लसूण फोडेल. आणि उद्या सामान भाजतो. लसूण बघा उन्हामध्ये तापून निघतो. उद्या सामान भाजायचं. आज नीटनाटकं करून ठेवायचं. खोबरं हे आणलं बघा संध्याकाळी. दवाखाना एक माझ्या मुळा उठला या. लय अवघड आहे. काहीतरी व्हायचं मला एखाद दिवशी असं करून करून. तर चला असू द्या, घेते आपलं करून कांदा चिरून. तर पोरांना बघायचं व्हायलेच. ह्यांना भुका लागल्या. परत अजून दुसरं काय करायचं. राधो तिथलं छान पळपट आण तिथलं. दर मोबाईल तिला प्रोजेक्ट बनवायचा आहे. म्हणली मम्मी मला मोबाईल दे. एक बनवला, अजून एक बनवायचा आहे तिला प्रोजेक्ट. पहिल्यांदा इथलं झाडून पुसून काढावं लागेल मला. कांदा चिरायचा म्हणलं. चप्पल हे सगळं बाजूला काढावं लागेल. आणि झाडलंय तसं, पण अजून एकदा झाडते. मुलं येत्यात नाचत्यात कसं पण कुठलं पण पाहिजे तसं गोवाने असतात बघा खाली हातरलेल्या. तर चला मसाल्याच्या ऑर्डर येऊन पडल्या. तर 2-3 दिवस झालं. तर मसाला करणं गरजेचंच आहे. करावं तर लागणच. बसून बसून कांदा चिरते आपलं तेवढंच. आणि उद्या सामान भाजलेलं पण दाखवते तुम्हाला. तर मसाला कोणी कोणी ऑर्डर केला नाही त्यांनी नक्कीच मसाला ऑर्डर करा. आणि आमचा आईसाहेब काळा मसाला घरगुती चुलीवचा बघा. मस्त अशी टेस्ट आहे. कोणी टेस्ट बघितली नसेल त्यांनी अजून एकदा मसाला घ्या आणि भाजीची टेस्ट बघा कशी लागते. एकदम भारी. काहीच टाकायची गरज नाही त्याला. फक्त लसूण ठेचून टाकलं ना तर एकदम मस्त भाजी होते. जिरे मोहरी अख्खी टाकली ना तेलामध्ये तळून तरी पण छान होते त्या मसाल्याने भाजी. मी गडबडीत कधी कधी असले ना, लय गडबड असले ना, मी तेवढंच टाकते. लसूण मोहरी आणि जिरे एवढंच टाकते. मसाला आणि हळद आणि मीठ. लय छान भाजी होती. तरी पण त्याला कुठून काय नाही टाकलं तरी. काय तर इथं बसले राहतो. काय प्रोजेक्ट बनायचं आहे का तुला? मी कोणालाच काय म्हणणार नाही. मला बोलताले लागतंय दम. मला एक तर याड्यावर नाही. मी सगळं पप्पाला हाणायला लावणार. पप्पा आलं ना तुमचे नावं सांगणार मी सगळ्यांची. माझं कोणीच ऐकत नाही म्हणून. मी तिकडं हाना मारा रक्त काढा काही करा.